सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा निकाल हा 6 महिन्यांमध्ये लागणार आहे। केंद्र सरकारने या संदर्भातल्या नियमात दुरुस्ती केलेली आहे। 50 वर्षापूर्वीचा जुना नियम आता बदलण्यात आलाय। या भ्रष्टाचाराची प्रकरणे तातडीने निकालात लागावी यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे यापुढे भ्रष्टाचाराच्या विरोधात जी चौकशी समिती नेमली जाईल त्या समितीला त्याचा अहवाल 6 महिन्यात सादर करावा लागेल। प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा नेमका नवा नियम काय सांगतो? नम्रता, मुळामध्ये अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो सरकारने याच्यासाठी घेतलेला आहे, कारण जेव्हा अशा पद्धतीने एखाद्या अधिकाऱ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागतात तेव्हा त्या चौकशीला कुठलंही टाइम लिमिट जे आहे ते आत्ताच्या सध्याच्या कायद्यामध्ये नव्हतं आणि बराच काळ ही प्रोसेस जी आहे ती त्यामुळे रेंगाळायची आणि प्रशासनामध्ये एक प्रकारची शिथिलता जी आहे ती या सगळ्या प्रक्रियेमुळे निर्माण व्हायची। आणि म्हणून जर एखाद्या अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीने काही भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याच्यासाठी आता सरकारनं नवीन डेडलाईन घालून दिलेली आहे। 1955 सालचा जो सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट होता त्याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत आणि 6 महिन्यांच्या आतमध्ये ही चौकशी पूर्ण व्हावी आणि त्याच्यानंतर जर तो अधिकारी दोषी असेल तर त्याला शिक्षा होईल, पण जर तो दोषी नसेल तर त्याला लगेच परत सेवेमध्ये घेण्याचा मार्ग जो आहे तो याच्यामुळे मोकळा होईल। खरं तर नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर एक प्रकारे अधिकाऱ्यांना त्यांनी अधिक प्रखरतेने किंवा तडकाने काम करावं याच्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत। जसं की आपण आरटीआयचं जे एक प्रथम दरम्यानच्या काळात जे वाढलेलं होतं, आरटीआय मुळे काही म्हणजे आरटीआय खरं तर चांगलाच कायदा आहे, त्याच्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील समोर येत आहेत। मात्र याच आरटीआयचा जो दुरुपयोग होऊन प्रशासनामध्ये काही अडथळे निर्माण करण्याचं काम केलं जात होतं त्याला देखील सरकारनं मध्यंतरी अटकाव आणलेला होता आणि त्या पाठोपाठ आजचा निर्णय जो आहे तो देखील प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने बघितला जातोय। प्रशांत, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।